भेटत राहायचो. मध्ये आमचा एक एक 2-2 वर्षाचा गॅप व्हायचा. सो लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते मी. त्यामुळे कदाचित ते रिक्वायरमेंटवर फुली मारली की चालेल मला इंडस्ट्रीमधला पण चांगला हवा. खूप माझ्यावर प्रेम करणारा हवा, तो फक्त माझंच बनून राहणारा हवा. हे सगळं मला असं वाटतं निब्बा-निब्बीवाले सगळे रिक्वायरमेंट्स मी बंद केलेत. सॉरी. आणि त्या खरी मला माझ्या रिअल लाईफमध्ये अशी सासू मिळावी. थोडासा हुशार असावा. बस एवढंच. म्हणजे त्याला ते आता ते यार कळेल ना, मी जर सगळंच आत्ता सांगितलं तो समोरचा तयार होईल की मी असं काय झालंय ना. ते ठरलेलंच होतं प्रॉपर की मला या इंडस्ट्रीमधला नकोच आहे, पण नाही मिळते मला. तुझी माझी जमली जोडी या मालिकेच्या सेटवर आज आपण आलो आहेत आणि सई आपल्याबरोबर आहे. पहिले तर खूप खूप स्वागत आहे आणि खूप गोड दिसतेस. लग्नानंतरचं एक रूप तुझं पाहायला मिळतं आहे. आणि दुसरी गोष्ट, कसं टॅकल करतेस सासूबाईंना? सासूबाईंना टॅकल करण्याची गरजच नाही आहे. म्हणजे तू 2 सासू आहेत मला खरं तर. एक तर खूपच डेंजर आहे, ते सगळेच बघतात, आणि अगदीच तिच्या विरुद्ध आहे, म्हणजे खूपच प्रेमळ. तर मला असं वाटतं की ते इक्वल आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, नाण्याच्या 2 बाजू असतात, एक वाईट आणि एक चांगली अशी. तसं इकडे पण आहे. म्हणजे एक चांगली सासूबाई आणि एक थोडीशी खडूस सासूबाई अशी आहे. पण ती तिच्या जागेवर परफेक्ट आहे. तिला तिच्या मुलाची काळजी आहे, त्यामुळे ती माझ्याशी असं वागते, बाकी काही नाही. आणि दुसरी अर्थातच खरी मला माझ्या रिअल लाईफमध्ये अशी सासू मिळावी. डिमांड केलेली आहे. सो कधी लग्नाची तयारी वगैरे कुठपर्यंत, घरातले किती म्हणतायत? अच्छा, माझ्या रिअल लाईफबद्दल विचारते. असं अजून काही ठरलं नाही आहे. शोधाशोध चालू आहे. आत्ता मी इथे सांगते, जर असेलच तर नक्कीच माझ्या आईबाबांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. कसं पाहिजे? इंडस्ट्रीमधला पाहिजे, बिझनेसमॅन पाहिजे, की आउट ऑफ इंडिया जाऊन सेटल होणार? मी हे आधीच क्लिअर करते, मला आउट ऑफ इंडिया नाही जायचं आहे. मला माझ्या आईबाबांजवळ, मला भारतात राहायचं आहे आणि इथे राहूनच मला छान सगळं माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. सो आउट ऑफ फिरायला जाईन मी, नक्कीच जाईन, पण राहण्यासाठी वगैरे नाही, अजिबात नाही. मी क्लिअर आहे माझ्या लाईफमध्ये, मला नवरा कसा हवा आहे. बरं, कसा पाहिजे ना? मला आजकाल झालं आहे काय माहिती आहे का, आपण कसा हवा आहे शोधत बसतो आणि त्यामध्ये जसं हवं आहे तसं मिळतच नाही. सो मला असं वाटतं की मेंटली मला तो कनेक्ट झाला ना, तर मी आयुष्यभर त्याच्यासोबत राहू शकते. कारण माझ्या रिक्वायरमेंट आधी खूप वेगळ्या होत्या मुलाला घेऊन, की तो मला बिझनेसमॅन हवा आहे, तो मला समजून घेणारा हवा आहे, तो मला या फील्डमध्ये काम करू देणारा हवा आहे, आणि खूप माझ्यावर प्रेम करणारा हवा, तो फक्त माझंच बनवून राहणारा हवा. हे सगळं मला असं वाटतं निब्बा-निब्बीवाले सगळे रिक्वायरमेंट्स मी बंद केलेत. सॉरी. आणि त्यामुळे मी आता फक्त एवढंच ठरवलं आहे की बाबा तो मेंटली खूप छान कनेक्ट व्हायला हवा. मला जे म्हणायचं ते त्याने समजून घ्यायला हवं, त्याला जे म्हणायचं मी समजून घ्यायला हवं. बस मला असं वाटतं की पेयर आमचे एकदम इक्वल झाले ना असे छान, तर आम्ही खूप छान पद्धतीने संसार करू शकतो असं मला वाटतं. घरातले किती मागे लागलेत की आता लग्न कर, आता बस झालं? मागे खूप लागलेत तसे, पण असा फोर्स नाही की तू आत्ता करच लग्न. त्यांचं असं म्हणणं आहे की बाई, तुला जसा हवा आहे तसा मुलगा जर मिळाला तर तू नक्कीच लग्न कर, कारण तेही शोधतात आणि साईड बाय साईड मीही शोधते. बरं, तू शोधतेस म्हणतेस खरी, पण मुंबईत राहणारा बेसिकली पाहिजे जेणेकरून या. हां, माझं असं काही नाही आहे, असं काही नाही. कुठल्या इंडस्ट्री, माझं आधी ठरलेलंच होतं प्रॉपर की मला या इंडस्ट्रीमधला नकोच आहे, पण नाही मिळत आहे मला. दुसऱ्या इंडस्ट्रीमधले पण हवे तसेच. सो मग मी आता ते त्या रिक्वायरमेंटवर फुली मारली की चालेल मला इंडस्ट्रीमधला पण चांगला हवा आहे असं. बरं, जसं तू म्हणालीस की कुठलाही चालेल, आणि शेतकरी वगैरे मिळालं तर आवडणार? ऑफकोर्स मला असं वाटतं मला शेती स्वतःला नाही करता येत, मी खरं सांगेल, पण शिकवली तर करूही शकते. पण शेतीचं काम ही सगळ्यात खूप अवघड काम आहे. जर इन फ्युचर अशी काही वाईट वेळ आलीच, ती वाईट वेळ नाही म्हणता येणार खरं तर, शेती करणं ही वाईट गोष्ट नाही आहे, पण माझ्यावर जर ती वेळ आली की मला कामच नाही, काय नाही, आणि माझा नवरा जर शेतकरी असेल तर मी नक्कीच मदत. लोक आता ना म्हणजे प्लॅनिंग तेच करतात की आता बस झालं, अजून 2 वर्ष काम करायचं, नंतर रिटायरमेंट लाईफमध्ये मस्त फार्म हाऊस घ्यायचं, तिथे शेती करायची. वाईट वेळ म्हणण्यापेक्षा सगळ्यात की अरे बाबा आता काम संपलंय म्हणून ही शेती करणार, ते शेतीला घेऊन वाईट काम वाटू नये. रिटायरमेंटच्या काळात शेती करायला हरकत नाही, माझं असं काही नाहीये. जरी मला नवरा शेतकरी जरी मिळाला तर आजकाल
खूप छान पद्धतीने शेती केली जाते. असं काय नाही की ते बैल घेऊनच जायचं वगैरे, हे आता आधीसारखं काही राहिलेलं नाही आहे. छान पद्धतीने आधुनिक पद्धतीने शेती केलीच जाते. कारण माझे काका आजोबा माझ्या घरातले खूप असे रिलेटिव्ज आहे ते शेतीवर करोडो रुपये कमवतात. असं काही नाही आहे. सो मला मला सांग तू, बरं हे सगळं झालं याच्याबद्दल, पण मला सांग, जर तू म्हणालीस की तुला शेतीबद्दल ओके आहेस, इंडस्ट्रीमध्ये कुठलाही चालेल, पण एखादा असा गुण त्याच्यामधला तुला हवा आहे किंवा तो बघतेस त्याच्यामधला असा कुठला एखादा तरी गुण असेल की ती गोष्ट त्या मुलामध्ये तुला पाहिजे? मला मी स्वतः कशी आहे माहिती आहे. सो मला असं वाटतं की माझा पार्टनर जो असावा तो माझ्यापेक्षा थोडासा हुशार असावा. बस एवढंच. म्हणजे त्याला मला काय म्हणायचं हे कळायला हवं. थोडक्यात बौद्धिक क्षमता त्याची चांगली असावी आणि मनानेही तो चांगला असावा. बस माझ्या खूप काही अशा रिक्वायरमेंट्स नाही. मी मगाशी पण म्हणाले कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत अनेक जणांनी DM मध्ये प्रपोज केलं असेल, कॉलेज लाईफमध्ये, या पूर्ण तुझ्या आतापर्यंत अनेक जणांनी प्रपोज करून तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला असेलच. हो हो. पण मी तेच म्हणाले ना की कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. कोणाबरोबर कनेक्ट झाली नाही कमॉन एवढ्या वर्षात? असं नाही आहे, पण असं म्हणता येईल की ते वर्क नाही झालं. हां, म्हणजे असं एक कमी वयामधले होणारं प्रेम आणि ते टिकवून ठेवणं ते फक्त एकाच व्यक्तीच्या हातात नसतं, ते दोघा व्यक्तींच्या हातात असतं. सो मला असं वाटतं मी कदाचित कुठेतरी कमी पडले असेल किंवा माझ्यासोबत असणारा पार्टनर हे कुठेतरी कमी पडला असेल म्हणून ते वर्क. किती वर्ष होतं? असं खूप खूप वर्षाचं नाही म्हणता येणार. कुठेतरी ती नाव सांगणारच होती, पण तिच्या अफेअरची चर्चा ती सांगणारच होती आणि तितक्यात माझ्या कॅमेरामॅनच्या कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन झाली. ते संकेत होते की तू सांगू नकोस, असं होतं ते. सो तर ते आपण थांबूयात आता. मला नक्कीच किती वर्षाचं रिलेशनशिप होते जाणून गेलं नक्कीच. कंटिन्यू असं खूप वर्ष म्हणता येणार नाही. आम्ही आधीमध्ये भेटत राहायचो, मध्ये आमचा 1-2 वर्षाचा गॅप व्हायचा. सो लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते मी, त्यामुळे कदाचित ते यू डोंट बिलीव्ह इन लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप? आय बिलीव्ह. बट मी काय म्हणाले की ते वर्क नाही झालं ना, दोन्हीकडून वर्क होणं खूप गरजेचं आहे. सो या तू किती एकदम म्हणतात ना म्हणजे नवरा टिपिकल बायको म्हणतात ना तशी मटेरियल मटेरियल आहे असं वाटतं का तुला? सो म्हणजे अस्मिता म्हणून जर विचारत असशील तर मी टिपिकल अजिबात नाही आहे. माझ्या काही गोष्टी माझ्या लाईफमधल्या माझे काही एथिक्स ठरलेले आहेत की मला नवऱ्याला घेऊन मी कशी राहणार, काय करणार. सो या मला जर ते आता ते यार कळेल ना. मी जर सगळंच आत्ता सांगितलं तो समोरचा तयार होऊन येईल की मी असं. काय झालंय ना, सगळं मूडची वाट लावली आहे माझ्या कॅमेरामॅननी, संजय बामणेनी. बॅटरी डाऊन झाली कॅमेरामॅनची, त्याच्यामुळे तिने सगळं सांगणं आता म्हणजे झालं, तिचा तो मूड चेंज झाला. मूड चेंज नाही झाला. मला असं वाटतं काही गोष्टी अशा सिक्रेट असाव्यात ज्या तुम्हाला नंतर पुढे इन फ्युचर माझ्या नवऱ्यासोबत पण तुम्हाला इंटरव्ह्यूज करतायत. यु नो मॅडम बोलवतात की नाही देव जाणो, पण तिने स्वप्न रंगवले. हां, मग स्वप्नांमध्ये तुम्ही असणार ना, त्याशिवाय कसं ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे ते पण गरजेचं. त्यामुळे धूमधडाक्यात लग्न होणार आहे. आणि या वर्षी की पुढच्या वर्षी? मला जसा हवा तसा मुलगा मिळाला की या वर्षी पण करेल आणि नाही मिळालं तर पुढच्या वर्षी करेल, पण करेल. एवढ्या येत्या 1-2 वर्ष प्लीज कोणी असेल श्री. नाही, मी जसं सांगितलं तसं. पण तू काहीच सांगितलं नाहीये. सांगू का असं शोधून किंवा सांगून कधीच मुलगा तू मिळत काहीच सांगितलं. तू फक्त एवढीशी, तिच्यापेक्षा एवढीशी बुद्धी जास्त, बाकी काहीच तिने डिमांड नाही. एक्झॅक्ट. त्यामुळे खूप रांगा असं रांगा जरी लागल्या तरी तो कनेक्ट होणं गरजेचं आहे. आता तो लांबूनच म्हणाला की अरे मी तुझ्यापेक्षा एवढा नाही, एवढा हुशार आहे म्हणजे ओके, पण पुढे काय मग ते कनेक्ट होणं पण खूप. स्वयंवर वगैरे रचूया का? प्लीज अस्मिताचं स्वयंवर ठेवूया. सन मराठीला आपण सांगूया की प्लीज अस्मिताचं स्वयंवर करा की जेणेकरून चांगलं गाजेल. नाही, मला रिअलमध्ये लग्न करायचं आहे, शो ऑफ नाही करायचं आहे मला. मी लग्नाला घेऊन खूप एक्सायटेड आहे सध्या. म्हणजे माझी एक्साइटमेंट लेवल वाढत चालली हळूहळू. असं काही नाही. तथाच तुला लवकरात लवकर छानसा नवरा मिळेल, मुंबईत सेटल डाऊन झालेला छानसा बिझनेसमॅन मिळेल, खूप श्रीमंत असेल. ओके, थँक्यू. तुम्हाला सांगायचं आहे का? तुम्ही पण असेल तर सांगा. डायरेक्ट प्लीज या, प्लीज. मी दादा आहेत ज्यांना मी नेहमी सुट्ट्या मागते की सर मला मुलगा बघायला येणार, प्लीज मला जाऊ द्या वगैरे. त्यावेळेस ते काही सुट्ट्या देत नाही आणि आता हक मारतात चल शूटला. सो या माझं लग्न त्यामुळे होत नाहीये, मुलगाही त्यामुळेच भेटत नाहीये. असं त्यांच्याकडून सुट्ट्या काढूया. थँक्यू सो मच. तुझ्या गप्पावरून मजा आली. मालिकेच्या गप्पा आपण नंतर मारूयाच. नक्कीच.
मालिकेच्या गप्पा मारूच, पण मालिकेत काय काय घडतंय ते पण बघा. आणि 10:30 वाजता बघा, त्यात सगळंच कळेल. मला असं वाटतं मग इंटरव्ह्यूची पण गरज नाही पडणार. प्रेक्षक आपले एवढे हुशार आहेत, त्या पुढे काय होणार आहे हे स्वतः अगदीच सांगतात की आता पुढे सईचं काय होणार आहे, अंजलीचं काय होणार आहे, सगळंच सांगतात. त्यामुळे अस्मिताचं काय होणार हे सांगायला फक्त मी एकमेव आहे, मीच सांगणार. अस्मिताचं काय सांगायचं असेल तर ऑफकोर्स तूच असणार आहेस, त्यामुळे टेन्शनच नाही आहे मला. तुझी राज कुठली आहे? मेष. माझी कन्या. त्यामुळे मेष आणि कन्या कधीही आयुष्यात एकत्र काय नाही, पण आपण एकत्र आलोय आता. आलो आहोत, पण सांगते दोघांचे विचार खूप मेष आणि कन्याच्या मध्ये येणार एक शिंदे नावाची रास आहे. या तुम्ही असं शिंदे या ना. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. येस, थँक्यू.